बातमी वाशिम जिल्ह्यातून। सलग 7व्या दिवशी डिझेलचा तुटवडा कायम असल्याने शेतकऱ्यांचा प्रचंड हाल होत आहेत। तसेच जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा देखील आता 43 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। कडाक्याच्या उन्हात शेतकरी डिझेलसाठी पंपांवर तासनतास रांगा लावून उभे आहेत। इकडे वाशिम जिल्ह्यात आपण पाहतोय की तापमानाचा पारा वाढलेला आहे। दरम्यान या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। पाहूयात। वाशिम जिल्ह्यात मागील 7 दिवसापासून डिझेलचा तुटवडा आहे। अनेक पंप सध्या रिकामे आहेत। मी सध्या वाशिम शहरातील एका पेट्रोल पंपावर आहे आणि डिझेल घेण्यासाठी जर परिस्थिती बघितली तर प्रचंड गर्दी आहे। मोठ्या प्रमाणात कॅनाच्या रांगा बघायला मिळत आहेत। एकीकडे तापमानाचा पारा 42-43 अंशावर आहे आणि अशा परिस्थितीत शेतकरी डिझेल घेण्यासाठी आहेत। दुसरीकडे खरीप हंगामाची मशागत सुरू आहे आणि या परिस्थितीत डिझेल नसल्यामुळे कामं खोळंबलेली आहेत। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना डिझेल मिळायची आशा आहे आणि डिझेल आल्यानंतर अवघ्या काही मिनिटात किंवा काही तासात साठा संपतो। त्यामुळे एकच पर्याय आहे लाईनमध्ये उभे राहणे आणि या संदर्भात काही शेतकरी इथं आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी काय परिस्थिती आहे। दादा, किती वाजता आलात आणि डिझेल मिळतंय का सध्या? आम्ही सकाळी इथं आलो, समजा 9:30-10 वाजता इथं आलो। याच्या अगोदर रात्री आम्ही असेच लाईनला उभं होतो। तिथं काही टँकर कमी आल्यामुळं डिझेलचा तेवढं काही पुरवठा पूर्ण म्हणजे मिळालेला नाही। हे आता एवढं ऊन तपत आहे, उष्णता भरपूर आहे आणि सर्व कास्तकार ट्रॅक्टरवाले सगळे इथं लाईनमध्ये उभे आहेत, उन्हामध्येच उभे आहेत। आता काही पर्याय नाही ना यांना, तर त्याच्यामुळं आता याला काही पर्याय असेल तर सरकारनं कसं आहे पूर्ण शेतकऱ्यापर्यंत इथपर्यंत आता जास्तीत जास्त साठा पोहोचवावं। आज आता नेमकीच गाडी आलेली आहे। ते समजा आता अजून 2-3 तास तर आम्हाला थांबावं लागेल इथे। आता ऐन उन्हाळ्यामध्ये आता समजा ऐन आता पेरणीच्या टायमावर मशागतीचा टाईम आलेला आहे। पूर्ण शेतीचे आमचे कामं खोळंबलेले आहे समजा। आणि इथे शासन आता ऐन टायमावर समजा जेव्हा आता पंतप्रधान म्हणले की बुवा तुम्ही डिझेल आणि पेट्रोल जपून वापरा, तेव्हापासूनच ही पूर्ण अडचण आलेली आहे समजा। याच्या आधी पूर्ण सुरळीत चालू होतं। डिझेल पेट्रोलचा तुटवडा यांना भाववाढीसाठी केलेला हा पूर्ण कट आहे समजा, पण आमच्या शेतकऱ्यांची खूप अडचण होऊन राहिली सर याच्यामध्ये। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, वाशिम।